मी एक काम केलंय की एक लिस्ट तयार केली आहे। अनुजाने पोलीस फोर्स जॉईन केल्यानंतर कोणाकोणाच्या हाताखाली काम केलं ना त्याची। आणि मी जेव्हा ती लिस्ट पाहिली तेव्हा माझ्या जे लक्षात आलं, दॅट्स व्हेरी शॉकिंग। सिनियर व्यक्ती किंवा आयुष्यात आलेली कोणीही व्यक्ती सर, ज्या माणसावर आपलं प्रेम असतं त्या माणसाचा इन्फ्लुएन्स तर येतो, आपण ऐकतो ना त्या माणसाचा। नाही नाही तसं नाहीये, अनुजा तशी कधीच नव्हती। शी हॅड अ माइंड ऑफ हर ओन। प्रेम वगैरे भावनेच्या ती कधी आहारी जाणार। एकूण 8 जणांची लिस्ट आहे, पण त्यामध्ये तिने ज्याच्याबरोबर फक्त 2 महिन्याकरता काम केलंय ना, तिथेच या करप्शनची बीजं रोवली गेली असा माझा अंदाज आहे। नाव बघितल्यावर या विषवृक्षाच्या फांद्या कशा कशा पसरल्या ना त्याचा अंदाज येतो। तुलाही येईल। कोण आहे? वेंगसरकर। कमिशनर वेंगसरकर? किलवर कोणी माणूस नाही, किलवर एक सिस्टीम आहे आणि ती आताही बाहेर काम करते। मला कळलं कोण गद्दार आहे। एक पोलीस ऑफिसर म्हणून तू नीच आहेस, पण आता मला कळलं की आमच्या जहाजाला भोग ज्या उंदराच्या कुरतडण्यामुळे पडलाय ना, तो उंदीर हाय हा। म्हणजे अनुजा इज द न्यू किलवर। अनुजाने पोलीस खातं जॉईन केल्यानंतर कोणाकोणाच्या अंडर काम केलं ते मी शोधून काढलंय। तिला इन्फ्लुएन्स करणारी व्यक्ती ही खूप प्रभावी किंवा सिनियरच असली पाहिजे असा माझा अंदाज आहे। वेंगसरकर म्हणजे अनुजा इज द न्यू किलवर। काय झालंय सर? तुम्ही ओके आहात का? आपण जशी वर्दी घालतो तशीच वर्दी ते सुद्धा घालतात। सद्रक्षणाय खलनिग्रहणाय, हे आपण जसं पाठ करतो तसंच ते सुद्धा करतात। आपण जशा शपथा घेतो तशीच शपथ ते सुद्धा घेतात। मग आपण असे होतो आणि ते लोक असे का होतात? सामान्य माणसाच्या सेफ्टीची जबाबदारी आहे आपल्या हातात। कुंपण शेत खातं जमदाडे। शेतकरी तरी काय करणार? नक्की काय झालंय सर? चहा घेऊ आपण। हा सर जाऊयात, पण त्याआधी आतमध्ये ते भेटायला थांबलेत तुम्हाला। कोण? बसा बसा काका बसा। पाणी तरी घ्या। बोला साहेब। सकाळी तुम्ही येऊन गेला ना, मी पण जरा विचार केला। आधी कुणाला काही सांगितलं नव्हतं, पण माझ्या पोराचं नाव घेतलं का मला श्वास अगदी घ्यायला त्रासच व्हायचा साहेब। पण मग मी माझ्या बायकोला विचारलं, आजूबाजूला सगळ्यांना विचारलं, तेव्हा मला कळलं माझ्या पोराचा एक मित्र होता, शंकर नावाचा। शंकर का त्याचं नाव? अहो त्यानंच तर मंगेशला कामाला लावलं होतं। त्याचं आडनाव काय? आडनाव तर नाही कळलं साहेब, पण त्याला सगळे शंकरच म्हणायचे। माझ्या पोराने मला कधी सांगितलंच नाही। तुमच्या वस्तीतच राहतो का हा शंकर?
पहिले राहायचा, पण आता कुठे राहतो ते नाही माहीत साहेब. ते सगळी पोरं जायची ना क्रिकेट खेळायला मागच्या मैदानात, तिथं मी त्याला खूप वेळा बघितलं साहेब. अहो तिथंच तर त्यांची ओळख झाली. तुमच्याकडे काही शंकरचा फोन नंबर किंवा कसं काही मिळू शकेल? नंबर तर नाही साहेब, पण मंगेशचा एक जुना फोन आहे माझ्याकडं, घेऊन आलोय. तुम्हाला त्याचा काय उपयोग झाला तर. त्याचे क्रिकेट ग्राउंड आहे, तिथे असतो का शंकर आता? नाही, समधी लोक नाही म्हणाले. म्हणजे गेल्या 6-7 महिन्यापासून त्याला कोणी आजूबाजूला नाही बघितलं. थँक्यू सो मच आभाजी, तुम्ही खूप माहिती देताय. थँक्यू साहेब. आभार नका मानू, पण हे जे कोणी केलंय ना, त्याला मारलंय ना, त्याचा शोध लावा साहेब. अहो माझं पोरगा असं नव्हतं, शिकलं सवरलं नव्हतं, पण आई बापाला खुशीत ठेवायचं होतं, त्याला गरिबीतून वर काढायचं होतं साहेब. आणि कुणी मारलं माझ्या पोराला असं? आई बापाची लई काळजी होती त्याला. शांत व्हा, शांत व्हा. लोक म्हणतात तुमचं पोरग 2 नंबरच्या लाईनीत गँग मध्ये आहे म्हणतात. साहेब आता तुम्हीच नाही करावं साहेब, तुम्हीच नाही करावं. तुम्ही या आबाजी, या जमदाडे येऊ. या काका, आम्हाला काही कळलं तर आम्ही तुम्हाला कळवतो, काळजी करू नका. साहेब न्याय द्या, साहेब न्याय मिळवून द्या, साहेब न्याय करा. न्याय मिळायलाच पाहिजे, पण आपलीच माणसं माती खातायत. मी तो होता ना जमदाडे, तो अख्खी पृथ्वी पाठीवर घेऊन फिरायचा, तसं वाटायला लागलंय का मला आता. अख्ख्या जगाचं ओझं आपल्या पाठीवर आहे, सतत जाणवतंय. मग कोणाच्या पाठीवर टाकणार सर ओझं? आपल्याबद्दल विश्वास वाटतो म्हणून अपेक्षा ठेवतात, ही चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं, आपली वर्दी, आपलं शिक्षण, आपण घेतलेल्या शपथा या लोकांसाठी आहे. आपण त्या पाळायच्याच. वर्दीचा जर कोणाला गैरवापर करायचा असेल ना, त्याची शिक्षा त्यांना मिळेल. आपण आपलं ओझं उचलायचं. चला आता आई विचारेल दिवसभर कुठे फिरत होतात. मग सांग, नवऱ्याला माझं गाव दाखवत होते म्हणून. बाय द वे, एक गोष्ट बघायची राहूनच गेली. काय? देऊळ. इथे जवळपास कुठे देऊळ आहे? इथे जवळच एक देऊळ आहे, तुम्हाला जायचंय? एक सुंदर गणपतीचं देऊळ आहे. डन. मग आपण जातोय, उद्याच जातोय. कुठे? त्या मंदिरात, आणि लग्न करतोय. काय हसतेस काय? आय एम सिरियस. लग्न? असं कसं करून टाकायचं? अगं काय हरकत आहे? हे बघ, मला तर असंच लग्न करायचं. आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य घालवायचंय. मग गाव जेवण कशासाठी घालायचंय? 500 लोक नवीन कपडे घेणार आणि कुठल्या तरी हिंदी पंजाबी गाण्यांवर डान्स करणार. कशासाठी? मला तर ना आपल्याकडे या सगळ्या गोष्टींचा अतिरेकच आहे असं वाटतं. हे बघ, माझी कन्सेप्ट सोपी आहे. आपल्याला एकमेकांसोबत आयुष्य घालवायचंय, मग शेक हँड करायचा आणि एकमेकांबरोबर राहायला लागायचं. फार तर फार सरकार दरबारी रजिस्टर करायचं, झालं लग्न. बापरे, आई बाबांना तर हार्ट अटॅकच येईल हे सगळं ऐकून. तोच तर प्रॉब्लेम आहे ना, माझे विचार लोकांना पटत नाहीत. एनिवे, मला तुझ्याशी उद्याच लग्न करायचंय, नाहीतर अजून काही दिवस आपल्याला एकमेकांपासून वेगळं राहावं लागेल. मी तू, आजचा दिवस खूप सुंदर गेला. मला ना तुझ्यासोबत आयुष्यातला प्रत्येक दिवस इतकाच सुंदर घालवायचा आहे. मला आजपर्यंत असं कोणी कधी बोललं नव्हतं. मग माझ्या इतकं लकी दुसरा कोणी आहे का? आज नका जाऊ मग मुंबईला, राहा आमच्याकडेच. लग्न आधी सासूरवाडीमध्ये? नको नको,
आणि त्यातही मी एका रूम मध्ये, तू एका रूम मध्ये, मला कसं चैन पडेल? चल मी निघतो. आई बाबांना भेटून जा की. एक मिनिट, मला तुमच्याकडे ती गन आहे ना, ती बघायची आहे. गन? अनुजा ही किलवर गँगची वारसदार आहे असं आपण म्हणू शकतो. विषय असा झाला ना जमदाडे, जेव्हा तो वेंगसरकर गजाआड गेला तेव्हा मला असं वाटलं की किलवर गँग संपली. पण नाही, आता जेव्हा परत एकदा ड्रग्ज सर्क्युलेट व्हायला लागले तेव्हा मला ही गोष्ट लक्षात आली की नाही भोसले, तू चुकलास. किलवर गँग कधी संपलीच नव्हती, ती अस्तित्वात आहे. त्यामुळे अनुजा आहे ना, अनुजा ही किलवर नाहीये डेफिनेटली, पण हिचा आणि किलवर गँगचा काहीतरी संबंध आहे, कनेक्शन आहे 100%. सर मला इतके दिवस असं वाटत होतं की ती फक्त गद्दार आहे. म्हणजे ती सुहास साटमला इन्फॉर्मेशन देत होती, मदत करत होती, आणि ही गोष्ट मगरला कळली म्हणून तिने मगरला मारली. बरोबर आहे, तुझं अनालिसिस एकदम करेक्ट आहे. एक गोष्ट लक्षात घे, सुहास साटम काय करायचा? ह्युमन ट्रॅफिकिंग. त्याला अनुजाच्या प्रोटेक्शनची गरज होती. अनुजाला काय करायचं होतं? ड्रग सप्लाय. तिला सुहास साटमच्या पॉवरची गरज होती. सुविचार क्रमांक 41. आळीमेळी गुपचेळी. करेक्ट, दोघं एकमेकाला मदत करत होते. सर मग ही गोष्ट नम्रताला सांगायला हवी. वहिनींना माहिती आहे, पण मग तिला ह्याची पण कल्पना आहे का? ती कदाचित रोज किलवरला भेटते येते. तिचा जीव धोक्यात आहे सर. जसं काही मला काही माहितीच नाही. देवीनी सगळं सांगितलंय मला. जाम इम्प्रेस झाली होती आधी. दाखव ना तुमची ती गन, आय मीन लायटर. बापरे, किती रिअल वाटतोय हा लायटर. कमाल आहे ना. उगाच नाही घाबरली ती पोरं तुम्हाला. लायटर नाही येतो, खरी गन आहे. खरी गन आहे तुमच्याकडे? मी बिझनेसमॅन आहे. सेल्फ प्रोटेक्शन साठी गरजेचं असतं. आणि डॅड तर म्हणत होते की सिक्युरिटी घे. मला त्या गोष्टी आवडत नाहीत म्हणून मी माझं हत्यार बाळगतो सोबत. तुम्ही देवीला का सांगितलं मग की लायटर आहे म्हणून? अगं सगळ्यांना सगळं कशाला खरं सांगायचंय? तू माझी होणारी बायको आहेस, त्यामुळे तुला मी सगळं सांगितलं. आणि घाबरू नकोस, उद्या काही झालंच, काही प्रसंग आलाच तर ही गन माझा जीव वाचवणार आहे, घेणार नाहीये. मी तू आता आपण एकमेकांसाठी जगायचं. एक आयुष्य संपणार. दहीमाडे उठ 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 उठ. दहीमाडे, अरे तू का असं करतो रे माझ्या बरोबर? तुम्ही असं का करता माझ्यासोबत? आधी तुझी ती बहीण आणि आता तू. लागलाय का? इथं लागलंय. आता बोला रे, रक्त नाही आलंय. लाव. आणि यानंतर माझ्या घराच्या आजूबाजूला आलास कधी तर स्वतःचा आईस पॅक कॅरी करा. दरवेळी आम्ही नाही देणार. थँक्यू हा आईस पॅक दिल्याबद्दल. तुम्ही बसा, मी चहा आणते. नाही बहिणी, चांगला करते ती चहा. प्रयत्न करते, आलेच. एवढी चांगली बायको कशी मिळाली रे तुला? अजून एक मार्ग. नाही तिथं नाक घालत नको जाऊ. मग कशाला आला होता बोल, कामाचं काय? ए तेच बोलायला आलो होतो, तू वेळ वाया घालवलायस. बरं माझं चुकलं, आता सांगणार आहेस का? बस येते. अरे ते आम्ही एक फीचर करतोय. ते NGO मध्ये जे जे फ्रॉड आणि घपले होतात त्याबद्दल जरा माहिती काढायची होती, म्हणून 11 जणांची आम्ही एक टीम केली होती, त्यात मी पण एक होतो. आम्ही सगळ्या NGOsची कुंडली काढली. एका NGO बद्दल माहिती समोर आली, सावली गृह उद्योग. अरे ते आपल्या इथली NGO आहे, मला माहिती आहे ती. ते काही क्वालिफिकेशन असू शकत नाही ना. तू नीट बोला दहीमाडे माझ्याशी. कुत्र्याची छत्री. मी
नाही म्हणजे ही जी NGO आहे ती अचानक कुत्र्याच्या छत्रीसारखी अशी प्रकट झाली. म्हणजे मी बॅकग्राऊंड काढलं ते अचानक एक दिवस अशी फॅसिलिटी सुरू केली. तिथं ते काय काय खोके, नॅपकिन्स आणि पिशव्या वगैरे बनवतात. मला माहितीये दैमडे, त्याच्या उद्घाटनाला मी गेलो होतो. तिथल्या बायका मला भाऊ मानतात, भाऊ. तू उद्घाटनापर्यंत पोहोचलास? चांगलंय. आणि तुला भाऊ नाही मामा बनवलाय त्यांनी. दैमडे, अरे खरंच. त्या जागेचं लिस्ट कुणाच्या नावावर आहे माहितीये का तुला? शरद परळीकर. कोण आहे? शरद परळीकर हा अनुजा हवालदारचा मामा आहे, सख्खा. सख्खा मामा? हो. आणि जिथं अनुजा हवालदारचं नाव येतं तिथं घोळ होतो. माझा एक महिला गृहउद्योग आहे सावली नावाचा. म्हणजे बदलापूरला आमची एक शाखा आहे, पण आता इथे हल्ली मुंबईत आम्ही पानसरे उद्यानाजवळ एक नवीन शाखा उघडली आहे. त्या शाखेच्या उद्घाटनाला तुम्ही यावं अशी इच्छा आहे आमची. वा वा वा. म्हणजे काय झालं सांगतो थांब. हे बघ, ती जी संस्था आहे तिची जी जागा आहे ती कुणाची? शरद परळीकर. तो अनुजा हवालदारचा मामा आहे, सख्खा. सुविचार क्रमांक 15. घरामध्ये उंदीर तेवढं नुकसान करत नाही जितकं वाळवी करते. इकडे मी बाहेर उंदरांसाठी सापळे रचत बसलो आणि ही वाळवी इकडे शांतपणे लाकूड पोखरत बसली. वा वा दैमणे, अरे तुला कळतंय का तू माझं किती मोठं काम केलंय? तू ना माझ्या आता डायरेक्ट चावी दिली कुलपाची. आता हा दरवाजा मी उघडणार. पोचले दुखतंय ना. थँक्यू यार, खरंच थँक्यू. ठीक आहे. मॅडम, तुम्ही कॉल डिटेल्स काढायला सांगितल्या होत्या. नम्रता. जा. चढवा माझ्यावर गाडी, एकदाच मारून टाका. अशी जिंदगी बरबादच झाली आहे. मामलेदार, काय अशा अचानक गाडी समोर काय येतो? मग काय करू साहेब, तुमच्यामुळे सस्पेंड झालो मी. खाया पिया कुछ नाही और ग्लास पडा बाराने. अहो ती जमदाडे भाई पोलीस स्टेशन मध्ये सुस्त नागिनीसारखी बसली आणि मला हाकलून दिलं डिपार्टमेंट मध्ये. पण तिच्या पिक्चर शूटला की नाही, तिची ट्रान्सफर झाली ती बी माझ्यामुळे. हा साहेब झाली, तिच्या जुन्याच पोलीस स्टेशन मध्ये. ती खुशच असणार. ती खुश, तुम्ही खुश. लटकलो कोण? मी. मामलेदारचा मामला टाईट, बाकी सगळे गुड नाईट. मी काय करायचं? हे बघ, मी माझा काम केला आणि तू बोलला बी साहेब काय मस्त फाशा टाकलाय म्हणून. आता तो फाशा पछि तुझ्या पोलीस स्टेशन मध्ये कशा चेंज झाला मला काय माहित. मी माझा काम केला. आणि हे बघ मामलेदार, तू सस्पेंड झाला ते तुझ्या स्टुपिडिटीमुळे, माझ्या काय याच्यात नाही. हा साहेब, असं नका ना बोलू साहेब. माझी मदत करा ना साहेब. तुझी मदत करू? तू काय माझ्या जावई आहे तुझी मदत करायला? तुला जेवायला वाढला, तू सगळा शांडवून टाकला. मग आता निष्ठर तू. येतो मी. साहेब ऐका ना साहेब, असं नका ना बोलू साहेब. कोण पाहिजे तुम्हाला? भोसले सर कुठे आहेत? तुम्ही बसा, मी बोलव त्यांना. हा या. या कस्तुरीबाई, मयेकरबाई या. तो आपला टेबल बसा. काय म्हणता? बरं, आमच्याकडे चहा आणि वडापाव दोन्ही गोष्टी उत्तम मिळतात. मागू? नाही, उपवास आहे माझा. मला चालेल. 2 चहा 2 वडापाव. हा, कामात असाल ना? हे कामात मी असतो तो. पण काय मयेकरबाई, कस्तुरीबाई, भावाला विसरलात तुम्ही? हा, आजकाल बोलवत नाही मला. अहो दादा, असं काय म्हणता? आम्हाला तर तुमची खूप आठवण येते आणि सतत पेपरमध्ये तुमचं नाव असतं. तुम्हाला तर माहितीच आहे मी खूप कॉमेडी पिक्चर बघते. आता जेव्हा पण मी कॉमेडी पिक्चर बघते आणि त्याच्यामध्ये एखादा पोलीसवाला दिसला की आम्हाला तुमचीच आठवण येते. पण तुम्ही बिझी असता ना, म्हणून आम्ही फोन नाही करत. त्या हेराफेरीमध्ये देवी प्रसादचा जसा फोन येतो चुकून, तसंच चुकून फोनही करत नाही आम्हाला. नाही तसं नाही. यावेळी गोपाल कालाला तुम्हाला नक्की यायचंय. आमच्याकडे त्या दिवशी खूप छान छान पदार्थ बनवले जातात. येणार नक्की येणार. तुमच्या काला कांड्या, तुमचा तो दही काला तुम्ही कराल ना, तो खायला नक्की येणार.
एकटा येणार? फोर्स घेऊन नाही येत, नाही तर लोकांना उगाच वाटायचं तुमच्या संस्थेवर आम्ही रेड मारली. बरं दादा, मी काय म्हणत होते, तुम्ही असं अचानक का बरं बोलवलं? हा, विषय असा आहे की आमच्या चौकीची एक प्रथा आहे. आम्ही दर महिन्याला आमच्या पगारातून थोडीशी रक्कम ही बाजूला काढतो आणि वर्षाअखेरी जेव्हा ती सगळी रक्कम जमा होते त्यावेळी एखाद्या डिझर्विंग संस्थेला ती रक्कम आम्ही हँडओव्हर करतो. वा वा, बेस्ट. हा, आता यावर्षी सर्वानुमते असं ठरलं की हा जो काही पगार आहे हा तुमच्या संस्थेला आम्ही द्यावा. अच्छा. आहे नाही? मीच विचार केला, म्हटलं असं तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवायचं, चेक हँडओव्हर करायचा असं नको, जरा एक छोटासा पण कार्यक्रम झाला पाहिजे नाही का? करूया ना? काय बोलताय विजय दादा? अहो खरं तर आम्ही तुमचे आभार मानले पाहिजेत. तुम्ही बोला ना, केव्हा करूया कार्यक्रम? बस तारीख ठरवू आणि उरकून टाकू तुमचा कार्यक्रम, नाही का? तोपर्यंत तुम्ही वडापाव खा. ए पारकर, अरे आण ना वडापाव. हा, सुविचार क्रमांक 83. स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही.